हरे कृष्ण. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टांग योगाचं पहिलं अंग जे आहे ते यम पाहिलेलं आहे. तर आज आपण नियम म्हणजे अष्टांग योगाचं दुसरं अंग जे आहे ते पाहणार आहोत. तर आपण पाहतो की यम जे आहे ते समाजामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, तर याबद्दल पाळावयाचे नियम सांगितलेले आहेत. आणि नियममध्ये स्वतःच्या बाबतीत पाळावयाचे नियम सांगितलेले आहेत. तर असे 5 प्रकारचे नियम सांगितलेले आहेत पतंजली मुनींनी. पहिला नियम जो आहे तो शौच म्हणजे शुद्धता, दुसरं जे आहे ते म्हणजे संतोष, तिसरं जे आहे ते म्हणजे तप, चौथं जे आहे स्वाध्याय आणि पाचवं जे आहे ईश्वर प्रणिधान. तर शुद्धतेमध्ये 3 प्रकारची शुद्धता येते, जसं की कायिक, वाचिक आणि मानसिक. जसं अहिंसेचं आपण पाहिलेलं. तर मानसिक शुद्धतेमध्ये परत 2 प्रकार आहेत, बाह्य शुद्धता आणि अंतर्गत शुद्धता. तर बाह्य शुद्धतेमध्ये आपण दात कसे घासले पाहिजे, म्हणजे दात आपण स्वच्छ घासले पाहिजे, स्नान स्वच्छ केलं पाहिजे, केस नीट विंचरलेले पाहिजे, आपला पेहराव जो आहे तो स्वच्छ धुतलेला असला पाहिजे. तर ही बाह्य शुद्धता झाली. आणि अंतर्गत शुद्धतेमध्ये म्हणजे आपल्या शरीराच्या आतमधली शुद्धता. तर अशा काही यौगिक प्रक्रिया आहे की त्याद्वारे आपण आपल्या शरीराची अंतर्गत शुद्धता करू शकतो. ते म्हणजे धोती, बस्ती, नवली, त्राटक आणि कपालभाती. तर पुढे ही झाली कायिक शुद्धता. पुढे आहे वाचिक शुद्धता. तर वाचिक शुद्धतेमध्ये मितभाषी व्यक्ती नसलं पाहिजे असं सांगितलं, म्हणजे कमी बोललं पाहिजे. तर कमी बोलण्याचे सुद्धा खूप मोठे फायदे आहेत. जर आपण ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. पुढे जे आहे मानसिक शुद्धता सांगितली आहे की नुसतं शरीर शुद्ध असून फायदा नाही, तर मनसुद्धा शुद्ध असलं पाहिजे. आपण पाहतो की शरीराचं आणि मनाचं फार जवळचं नातं आहे. जसा शरीराचा मनावरती परिणाम होतो त्याच्यापेक्षा जास्त, 1 काकण जास्त मनाचा शरीरावरती परिणाम होतो. त्यामुळे आपलं मन म्हणजे मानसिक विचार आपले चांगले असणं, मानसिक शुद्धता असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी त्राटक हिनं शुद्धिक्रिया सांगितलेली आहे, जेणेकरून आपलं मन शुद्ध होईल. पुढे जे आहे संतोष सांगितलेला आहे. तर आपण पाहतो की आज आपण सगळेच म्हणजे सर्वजण फार धावपळ करत आहोत. कशासाठी? सुख, समाधान, शांती शोधण्यासाठी प्रचंड आपण पळत आहोत. खूप आपण परिश्रम करत आहोत. परंतु बाह्य गोष्टीवरती आपले समाधान, आपली शांती अवलंबून आहे का? तर नाही. तर ही एक मनाची वृत्ती आहे, एक मनाची कला आहे की माझ्याजवळ जे आहे त्यामध्ये मी जर संतोष मानला, समाधान मानलं, तर नक्कीच शाश्वत सुख माझ्यापासून दूर नाही. पण बघ, असंतोष वृत्ती, आपलं मन कधीच समाधान होणार नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधान मानलं पाहिजे, त्यात मी संतोष मानला पाहिजे. तर खरं सुख हे माझ्याजवळ आहे. आणि ते आपल्या मनाला आपण तसं प्रशिक्षण दिलं पाहिजे की माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मला सुखी आणि समाधानी राहायचं आहे. आणि मग शाश्वत सुख जे आहे ते आपल्यापासून काही लांब नाही आहे. आणि सुख समाधान हे बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. तर संतोष हा खूप महत्त्वाचा नियम आहे, जो साधकानं त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. तर आपण पाहतो की ह्या नियमाचं जर पालन केलं तर त्याचं फळ काय आहे, तर त्या साधकाची सर्व तृष्णा ज्या आहेत तर त्या कमी होतात. त्याला स्वतःचा उत्कर्ष, उत्कर्ष त्याला प्राप्त होतो आणि पराकोटीचं सुख त्याच्याजवळ येतं असं सांगितलेलं आहे. पुढे जे आहे ते तपस सांगितलेले आहे की एखाद्या चांगल्या हेतूसाठी एखादा दृढ निश्चय करणं. आणि तो दृढ निश्चय ते कार्य करत असताना, तो दृढ निश्चय शेवटपर्यंत नेताना आपण जे काही कार्य करतो तर ते करत असताना आपल्याला मानसिक आणि शारीरिक प्रचंड त्रास होत असतो, तरीसुद्धा आपण त्या विचारापासून दूर जात नाही. दृढ निश्चयाने ठाम राहतो की नाही, मला करायचंच आहे. तर ते म्हणजे तप. तर आपण पाहतो की जर तप केलं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ, अन्यथा नाही. आणि हे जो व्यक्ती, जो योगी ह्या नियमावर अभ्यास करतो, दीर्घकाळ त्याची साधना करतो, तर त्याच्या इंद्रियांची अशुद्धता दूर होते आणि त्याची इंद्रिय अनेक चांगल्या कार्यक्षमतेने कार्य करू लागतात.
पुढं जो आहे तो स्वाध्याय सांगितलेला आहे. तर स्वाध्याय म्हणजे काय, तर जप सांगितलं आहे, श्रवण सांगितलं आहे, मनन सांगितलेलं आहे. तर जप जो आहे तो 2 प्रकारचा सांगितलेला आहे, कायिक वाचिक आणि मानसिक. तर वाचिकमध्ये काय येतं, तर मोठ्या आवाजात दुसऱ्याला ऐकू जाईल असा जप करणे म्हणजे वाचिक जप. आणि दुसरा मानसिक जप जो आहे तो ध्यानसहित आणि ध्यानरहित जप सांगितलेला आहे. तर सगळ्यात चांगला जो जप कुठला आहे, तर ध्यानरहित जप करणं हा सर्वात चांगला जप आहे सांगितलेला आहे. आणि आपण पाहतो की आपल्याला काही शास्त्राचं अध्ययन करणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की ज्ञान असल्याशिवाय आपलं कार्य जे आहे त्या कार्यावरती आपण ठाम राहू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की हे केल्यानं काय होतं, तर ते ज्ञान आपल्याजवळ पाहिजे. तर स्वाध्याचं फळ काय आहे, तर आपण पाहतो की जप करताना आपण आपल्या मनामध्ये जे काही देवताचं जप करत आपलं अनुष्ठान पूर्ण झालं, तर आपण आपल्या मनात जी काही देवतांचा जप केला आहे त्याचं दर्शन आपल्याला होतं. पुढं सांगितलं ईश्वर प्रणिधान. तर ईश्वर प्रणिधान म्हणजे ह्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे जे काही विश्व आहे, तर त्या विश्वाच्या मुळाशी एक दिव्य शक्ती आहे आणि त्या दिव्य शक्तीचं आपल्याला अस्तित्व मान्य करायचं आहे आणि त्या ईश्वर शक्तीला शरण जायचं आहे. तर आपण पाहतो की जोपर्यंत आपण भगवान म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही गोष्टी पूर्ण होणार नाही आहेत. तर आपल्याला भगवान म्हणजे ईश्वर शक्तीला शरण जायचं आहे, त्यांचं अस्तित्व मान्य करून आपल्याला त्यांची भक्ती करायची आहे. तर भक्ती ही भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत की जसं श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, आत्मनिवेदन, अर्चनम, साख्यम, दास्यम, आणखीन पादसेवनम. तर अशा 9 म्हणजे 9 प्रकारे आपण भगवंतांची भक्ती करू शकतो. तर जर आपण ईश्वर प्रणिधान ह्या नियमाचं पालन केलं, दीर्घकाळ त्याचा अभ्यास केला, तर आपल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात. जर आपण सर्व काही प्रयत्न करतो आहे, प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम करतो आहे, परंतु आपण भगवंतांचं अस्तित्व अमान्य करतो, आपण दिव्य शक्तीला शरण जात नाही, तर आपल्या कुठल्याही गोष्टीला पूर्णत्व येणार नाही. जोपर्यंत आपण भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही गोष्टी ह्या पूर्ण होणार नाही आहेत. तर आपल्या समाधीपर्यंत जायचं आहे. तर ईश्वर प्रणिधान केल्याशिवाय आपल्या समाधीपर्यंत जाता येत नाही. तर याचं ईश्वर प्रणिधानाचं फळ म्हणजे काय आहे, तर आपण भगवंतांना शरण गेल्यानंतर, ईश्वर शक्तीला शरण गेल्यानंतर आपण समाधीपर्यंत जाऊ. तर अशा प्रकारे 5 नियम जे आहेत आपण पाहिलेले आहेत. इथंच थांबूया. व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.